नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हालाही जर आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करायचा असेल तर आता सर्व जिल्ह्यांमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी रिक्त जागाची जाहिरात प्रसिद्ध होत आहे. या अगोदर आपण वेगवेगळ्या 4 जिल्ह्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला पब्लिश केलेला आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 5 आणखीन वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिराती निघालेल्या आहेत. याचा अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे, अटी शर्ती काय असणार आहेत, यासाठी कोण अप्लाय करू शकतं, यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि या सर्व जाहिराती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर तुमच्याकडे काही बेसिक गोष्टी असणं आवश्यक आहे. त्या बेसिक गोष्टी 2 PC किंवा 2 लॅपटॉप असणं आवश्यक आहे किंवा 1 PC 1 लॅपटॉप असणं आवश्यक आहे. यानंतर तुमच्याकडे इंकजेट किंवा लेझर प्रिंटर असायला हवं. यामध्ये तुम्ही जर इंकजेट प्रिंटर वापरलं तर यामध्ये तुम्ही तिन्ही कामे करू शकता, जसे झेरॉक्स काढणे, स्कॅन करणे, कलर प्रिंट झेरॉक्स काढणे, ही सर्व कामे तुम्ही याद्वारे करू शकता. त्यासाठी तुम्ही एप्सॉन किंवा कॅनॉनचं प्रिंटर वापरू शकता. हे प्रोडक्ट तुम्ही टॅग केलेल्या प्रोडक्टमधूनही बाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डिव्हाइसची एक आवश्यकता पडणार आहे. यामध्ये तुम्ही मंत्रा L1 बायोमेट्रिक डिव्हाइस वापरू शकता, ज्याद्वारे तुम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांची किंवा ग्राहकांची KYC करू शकता. APSद्वारे पैसे विड्रॉल करू शकता. यानंतर तुमच्याकडे विजेच्या बॅकअपसाठी बॅटरी किंवा UPS असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे इन्व्हर्टर किंवा UPS असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक वेब कॅमेरा असायला हवा. ह्या सर्व गोष्टी असल्यानंतर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकता. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अटी काय काय आहेत, निकष काय काय आहेत, हे सर्वांसाठी सेम लागू होणार आहेत, ते आपण अगोदर पाहूयात. त्यानंतर पाहूयात जिल्हा वाईज कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा निघालेल्या. आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत, म्हणजे हे जे नियम आणि अटी आहेत या सर्व आता नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी लागू राहणार आहेत. यामध्ये 100 गुणाचा निकष कसा असणार आहे पहा. शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण असणार आहेत. यामध्ये जर तुमची HSC उत्तीर्ण असेल तर त्यासाठी 5 गुण आणि अतिरिक्त तुमच्याकडे पदवी असेल तर 2 गुण आणि पदव्युत्तर असल्यास 5 गुण, असे एकूण तुम्हाला 10 गुण दिले जाणार आहेत. संगणक व डिजिटल साक्षरता यामध्ये तुमच्याकडे MSCIT असेल तर त्यासाठी 13 गुण आणि सायबर सुरक्षाचं ज्ञान असेल तर 2 गुण, असे एकूण तुम्हाला 15 गुण मिळणार आहेत. पायाभूत सुविधा ज्यामध्ये स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, CCTV, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुलभ प्रवेश यासाठी 15 गुण. आर्थिक क्षमतेसाठी 10 गुण असणार आहेत. संवाद कौशल्यासाठी 20 गुण असणार आहेत. अनुभवासाठी 10 गुण. जर तुमच्याकडे CSC, महाऑनलाईन किंवा BC पॉईंट असेल तर 10 गुण असणार आहेत. व्यवसाय आराखडा शाश्वतता यासाठी 5 गुण. सामाजिक समावेशकता यासाठी 5 गुण आणि चारित्र्य पडताळणीसाठी 10 गुण, असे एकूण तुमच्याकडे 100 गुणाची ही निवड चाचणी असणार आहे. यामध्ये किमान पात्रता काय असणार आहे पहा. अर्जदाराचं वय 18 वर्ष पूर्ण असावं, कमीत कमी HSC उत्तीर्ण असावा, संगणकाचं मूलभूत ज्ञान MSCIT किंवा CCC कोर्स पूर्ण असलेला पाहिजे, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा, आधार क्रमांक, बँक खाते, पॅन क्रमांक, ओळखपत्र असावे, नैतिक अधपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. मध्ये पायाभूत सुविधा कोणकोणत्या असाव्यात पहा. प्रत्येक सेवा केंद्रामध्ये किमान खालील सुविधा असणे आवश्यक राहील. किमान 100 चौरस फूट कार्यालयीन जागा, 2 संगणक किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS अथवा पर्यायी वीज बॅकअप, ब्रॉडबँड इंटरनेट, CCTV व्यवस्था, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष, शासन प्राधिकृत सेवा शुल्क दर्शविणारा फलक व बाह्य नामफलक पाहिजे. त्यानंतर मुलाखत यामध्ये काय काय विचारलं जाईल पहा. शासकीय सेवांचे ज्ञान, नागरिकाभिमुख सेवावृत्ती, डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्य, प्रामाणिकता व नैतिकता, माहिती गोपनीयता व डेटा सुरक्षा याबद्दल जागरूकता, कार्यप्रदर्शनावर आधारित करार आणि नूतनीकरण. समजा तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळालं तर त्याचं नूतनीकरण कसं असणार आहे. करार तुमचा 3 वर्षाचा असणार आहे. त्यानंतर तुमच्या केंद्राचं नूतनीकरण या आधारे करण्यात येईल. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. याची PDF ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली जाईल. निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहा. सर्वप्रथम अर्जाची प्राथमिक छाननी व पडताळणी होईल. गुणांकनाच्या आधारे कागदपत्राचे परीक्षण केले जाईल. प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. पोलीस पडताळणी, जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरक्षित मुलाखत, 100 गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणे, प्राथमिक निवड यादी करून हरकती मागवणे, अंतिम निवड व नियुक्ती आदेश देणे, अनिवार्य प्रशिक्षण व 6 महिन्यांच्या परीक्षा कालावधी, समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित मान्यता देण्यात येईल. अशा प्रकारे ही अंमलबजावणी होणार आहे. चला मग पाहूयात की कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये रिक्त जागासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यासाठी रिक्त जागासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 151 रिक्त जागासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 152 केंद्रे व 2 नगर परिषद अशा एकूण 154 आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. अर्जदारांनी दिनांक 20/8/2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. यामध्ये तुम्हाला नमुना अर्जही पाहायला मिळेल आणि कोणकोणत्या गावासाठी रिक्त जागा आहेत हेही तुम्हाला या PDF पाहायला मिळेल. या ठिकाणी अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला फिलअप करून सबमिट करायचा आहे. सोबत कागदपत्रे जोडून सबमिट करा. यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 782 रिक्त जागासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये पाहू शकता जाहिरात, अर्ज, अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. 7/8/2026 पासून तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ 10/8/2026 सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31/8/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. अर्जाची माहिती जिल्ह्याचे संकेतस्थळ जळगाव.gov.in यावर देण्यात आलेली आहे. यासाठीचा अर्ज, यानंतर कोणत्या गावामध्ये जागा रिक्त आहेत हे सर्व तुम्हाला या PDF पाहायला मिळेल. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 290 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये कधीपासून अर्ज सुरू होणार आहेत पहा. 30/7/2026 ते 14/8/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत. हे तुम्हाला अर्ज 14/8/2026 पर्यंत सादर करायचे आहेत. यामध्ये नियम आणि अटी तुम्ही या PDF वाचून घेऊ शकता. अर्जाचा नमुनाही तुम्हाला याच PDF पाहायला मिळेल आणि कोणत्या गावासाठी जागा रिक्त आहेत हे तुम्हाला या PDF पाहायला मिळेल. यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो आहे नागपूर जिल्हा आहे. यामध्ये 1100 पेक्षा जास्त जागासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत? 31/7/2026 पासून आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि वेळ 3/8/2026 पासून सुरू होईल आणि अंतिम जी तारीख आहे ती 25/8/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनच करायचा आहे. कुठे करायचा आहे? ASSK.nagpur.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासंबंधीच्या सर्व अटी शर्ती तुम्हाला या PDF पाहायला मिळतील. साठी जागा रिक्त आहेत हेही तुम्हाला या PDF पाहायला मिळेल. नागपूरसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज. धाराशिवमध्ये 550 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत? 11/8/2026 पासून आणि अंतिम दिनांक आहे 25/8/2026. यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्ज सादर कुठं करायचा आहे? जिल्हा नियोजन समिती, पहिला मजला, बैठक हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 200 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि ते अर्जासोबत जोडायचं आहे. अर्ज, त्यानंतर कोणत्या गावामध्ये जागा रिक्त आहेत ही सर्व माहिती तुम्हाला या PDF पाहायला मिळेल. PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे या 5 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. या अगोदर आपण 4 जिल्ह्याची माहिती घेतली होती आणि हे 5 जिल्हे असे एकूण 9 जिल्ह्याचे आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. याची सर्व माहिती व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम तसेच YouTube चॅनलला पाहायला मिळतील. अजूनही अशाच आपले सरकार सेवा केंद्राच्या जाहिराती पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.